नमस्कार. मी कृषीभूषण अजय जाधव. आमच्या पारिजात ॲग्रो टुरिझम तथा श्री श्री नैसर्गिक शेती डेमो प्लॉटमध्ये अनेक जवळपास 150 प्रकारच्या पिकापैकी आज आपण या भेंडी पिकाचा आपण आज भेंडी पिकावर आपण आज चर्चा करू. भेंडीच्या अनेक जाती आहे, जवळपास 100-150 पेक्षा जास्त जाती आहे. समजा उदाहरणार्थ लाल प्लेन भेंडी, लाल काटेरी भेंडी, पांढरी प्लेन भेंडी, पांढरी काटेरी भेंडी, पिवळी प्लेन भेंडी, पिवळी काटेरी भेंडी, हिरवी प्लेन भेंडी आणि हिरवी काटेरी भेंडी, काही बुट्टी भेंडी, काही लांब भेंडी, अशा अनेक जाती समजा. तर त्यापैकी आज आपण ही एक लाल भेंडीचं मुख्य करून कसं आहे, ही 100% गावरान भेंडी आहे. कारण याच्यात लाल भेंडीमध्ये हायब्रिड भेंडी पण तशी बऱ्याच आहे मार्केटला कंपन्यांच्या, परंतु त्याचं बी उगत नाही. उगलं तर हिरवे येते, परत लाल येत नाही. परंतु ही पारंपरिक आपल्या ह्या भारताच्या नाही का अनेक ठिकाणी फार दुर्मिळ किंवा अनेक वर्षापासून ही लाल भेंडी प्रचलित आहे. तर त्याला आम्ही आमच्या या नैसर्गिक शेतीच्या या डेमो प्लॉटमध्ये आणि आमच्या बीज बँकेचं बी आम्ही जतन केलेलं आहे. अनेक वर्षापासून आम्ही या भेंडीचं उत्पादन घेतो. आणि मुख्य म्हणजे इतर भेंडीपेक्षा ही भेंडी खाण्याकरता खूप नरम आणि रुचकर लागते. आता या भेंडीचा उपयोग अनेक प्रकारचे असाध्य आजार दूर करण्याकडे सुद्धा होतो. उदाहरणार्थ डायबिटीज झाल्यानंतर किंवा ज्याला समजा पचनाची काही प्रॉब्लेम आहे, तर त्या प्रॉब्लेमकरता या भेंडीचा वापर केला समजा. ज्याला डायबिटीस आहे तर त्यांनी कसं आहे, साधारण सकाळी उठल्या काय 4-5 भेंड्या चवून खाल्ल्या दात घासण्याच्या आधी, आणि त्यानंतर साधारण एक 15 ते 20 दिवसात किंवा 21 दिवसात तर डायबिटीजचं जे आहे बुवा ते एकदम नॉर्मल होतं पेशंट. त्यानंतर कसं आहे की शेतकऱ्यांनी एक संदेश देऊ इच्छितो की ह्या जे गावरान जातीच्या जे काही आपलं भाजीपाला आहे, ह्या भाजीपाल्याचं लागवड करताना, याचं विक्री व्यवस्थापन करताना 100% नैसर्गिक करावं. नैसर्गिक पद्धती केल्यानंतर याला जे ना तुम्ही पाहू शकता की अशी बारीक याला भेंडीला काटे आले, असे लव आले. ह्या लवमुळं कोणत्याही प्रकारचा किडा त्याच्यावर येत नाही, बसत नाही, कोणती आळी त्याला येत नाही समजा. आणि हे फक्त गावरान भेंडीलाच असं समजा देवाने एक संरक्षण दिलेलं आहे. तर अशा भेंडीचं बीज विक्रीतून आपण चांगला नफा कमवू शकतो. भाजीपालासुद्धा ही भेंडी आम्ही साधारण 200 रुपये किलो विकतो. जागेवर कोणी घ्यायला आलं तर याला एक विशेष सूट देऊन 100-120 रुपये किलो याची विक्री केली जाते. बरेच समजा ग्राहक याला एकदम आवडीने खातात, आवडीने घेतात. समजा मोठ्या प्रमाणात त्याचं ग्राहक वर्ग झाले. तर आम्ही तसं एक एकरात जवळपास 160 पेक्षा जास्त प्रकारचे पिकं लावतो. तर प्रत्येक पिकाचं आम्ही साधारण 2-2 किंवा एक सरी घेतो, छोटे अशा. तर अशा प्रकारे आंतरपीक पण त्यात वेगवेगळं लागवड केलं जातं. आणि भेंडीच्या बाजून तुम्ही पाहू शकता की इथं आपण कोथिंबीर लावलेली आहे. तर कोथिंबीर आता उगते आहे, त्याच्यात आंबा पण लावला आहे. त्याच्यात आता आपण एक बाजूला शेवगा लावला आहे, त्याच्यातच कोबी लावलेली आहे. आणि भेंडीच्या बाजून तसं एक ऊस आहे ब्राऊन कलरचा. आता हा ऊस मोठा, हा खूप गोड असतो. इथं आम्ही याला सोलून वगैरे 250 रुपये किलो आम्ही ग्राहकांना देतो समजा हा ऊस. तर आपलं मुख्य विषय आता हा भेंडीचा आहे. तर साधारण मी समजा सर्व ग्राहक वर्गांसुद्धा सांगू इच्छितो की हिरवी भेंडी किंवा पांढरी भेंडी ही तर चांगली आहेच, परंतु ही दुर्मिळ जी आहे ही अनेक असाध्य आजार दूर करण्याकरता हिचा वापर होतो. त्याने मग आपलं जे ना की आपलं एक बॅलन्स वाढतो आपल्या शरीराचा, आणि प्रतिकार करण्याची क्षमता याच्यामुळे वाढते. समजा मुख्य म्हणजे पचनाकरता ही भेंडी खूप चांगली आहे समजा. आणि साधारण ह्या भेंडीचं जे ना कच्ची जरी आपण खाल्ली असेल तरी अतिशय टेस्ट लागेल समजा. आणि हे भेंडीचं वजन जास्त राहतं, हिचा आकार मोठा असतो. जे आपले हायब्रिड भेंडी करतो नाही का, कवळी ती हिरवी, त्यापेक्षा निश्चितच ही भेंडी खूप चांगली आहे. हे पाकी गुच्छे फुलं आले, पानं कमी आणि फुलं जास्त, असं याचं उत्पादन आहे. एका भेंडीला साधारण 45 ते 50 भेंड्या. आता हे झालं एका फांदीचं, पण याला अशा अनेक फांद्या असतात. आता 1, 2, 3, 4 ह्या पण फांद्याला भेंड्या सुरू होतात. आणि हे वाढता खूप वाढल्यानंतर आपण ज्यावेळेस हात पुरत नाही त्यावेळेस मात्र आपण हे भेंडीचं झाड आपण उपटून टाकतो आणि परत नवीन लावतो. म्हणजे साधारण 5 जरी आपल्या फांद्या आल्या तर 200-250 भेंड्या आपला एका झाडापासून सहज मिळतं आणि उत्पादन वाढ होती. आणि इतर भेंडीप्रमाणेच जी लागवड आपण केली जाते, परंतु इतर भेंड्याचं बी आपल्याला बाजारात विकत आणलं होतं. ह्या भेंडीचं बी आपल्याला डबल हेच लावलं तरी चालतं, कारण हे गावरान असल्यामुळं याला वेगळं परत बी विकत आणायची गरज नाही समजा. त्यामुळं शेतकऱ्यांनीच नव्हे
शहरातील सुद्धा जे काय आहे बुवा शहरातील समजा आपल्या गच्चीवरती किंवा परसबागेमध्ये त्याची जर लागवड व्यवस्थित केली तर निश्चितच आपल्याला घरगुती आपलं घरचं अन्न आपलं खायला मिळेल समजा विषमुक्त. आणि त्याला काय म्हणतात जीवामृत वगैरे टाकलं तरी चालतं. इतर काही वेगळे खतं टाकण्याची त्याला गरज नाही समजा. ठीक आहे.